कोपरगाव पंचायत समिती अंतर्गत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत सुरू राहावा यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबत पंचायत समिती प्रशासनाने अधिकृत आदेश जारी केले आहेत। हा निर्णय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदींनुसार तसेच शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार घेण्यात आला आहे। ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर नियमानुसार निवडणुका होणे अपेक्षित असते, मात्र विविध प्रशासकीय व कायदेशीर कारणांमुळे निवडणुका होऊ न शकल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा अधिकार शासनाला आहे। त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील एकूण 29 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा विचार करून ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। शासनाने जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत ज्यांची मुदत संपणार आहे अशा ग्रामपंचायतींसाठी प्रशासक नियुक्तीबाबत यापूर्वी स्पष्ट आदेश दिले होते। त्या अनुषंगाने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी प्राप्त अधिकारानुसार संबंधित ग्रामपंचायतीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे। पुढील आदेश येईपर्यंत या ग्रामपंचायतींचा सर्व प्रशासकीय कारभार नियुक्त प्रशासकांमार्फत चालविला जाणार आहे। या 29 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कधी घेतली जाणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना लागली आहे। दरम्यान कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर, अंचलगाव, आपेगाव, उक्कडगाव, ओगदी, कासली, कोकमठाण, कोळगावथडी, घारी, जेऊर कुंभारी, जेऊर पाटोदा, टाकळी, तिळवणी, देरडे चांदवड, धोंडेवाडी, नाटेगाव, मडी खुर्द, मडी बुद्रुक, मणेगाव, मळेगावथडी, रवंदे, वेळापूर, सवनसर, सांगवी भुसार, सोनारी, हिंगणी, काकडी, मायगाव देवी आणि येसगाव या 29 ग्रामपंचायतींवर दिनांक 8 आणि 9 फेब्रुवारी पासून प्रशासक नियुक्त केल्याची माहिती कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी आज दिली आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।